जेवणाच्या ताटासोबत ही अशी एक चटणी प्रत्येकाच्या घरी असायलाच हवी आणि अगदी केसांपासून नखांपर्यंत रामबाण उपाय अशी ही आज आपण इथे कढीपत्त्याची चटणी तयार केलेली आहे. यामध्ये आपण जेवढे पदार्थ वापरलेले आहेत अगदी प्रत्येकाचा वेगवेगळा असा गुणधर्म आहे. त्यामुळे अगदी छान पौष्टिक अशी ही चटणी बनवून तयार होते. एकदा जर ही चटणी बनवली तर 15 ते 20 दिवस ती आरामशीर टिकते, अजिबात खराब वगैरे होत नाही. आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही 1 चमचा ही चटणी खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील. चला मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये साधारण 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यानंतर आता एक मोठी वाटी भरून इथे मी हा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता घेताना तो चांगला ताजा आणि फ्रेश असा कढीपत्ता घ्यायचा आहे. त्याला चांगलं स्वच्छ पाण्याने वगैरे धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला एखाद्या सुती कापडावर निथळत ठेवायचं आहे. त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे कढीपत्ता चांगला कोरडा करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला हा कढीपत्ता थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचा आहे. आता कढीपत्ता खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता हा अगदी फायदेशीर ठरतो. जसं की केस गळणे, केस पांढरे होणे यावर तर अगदी रामबाण असा आहे. कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा मदत होते. शिवाय ॲसिडिटी, पोटाच्या समस्यासुद्धा दूर होतात. त्यामुळे अगदी बहुगुणी असा हा कढीपत्ता आहे. हे बघा, लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत याला मस्त असं भाजून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून गार करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये फक्त 1 चमचा इथे मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा इथे मी हरभऱ्याची डाळ आणि 1 मोठा चमचा इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. यालासुद्धा आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही हरभरा डाळ आणि उडदाची डाळ स्किपसुद्धा करू शकता, पण ते घातल्यामुळे ही जी चटणी आहे ना, ती छान अगदी कुरकुरीत अशी तयार होते. पण जर तुम्हाला कुरकुरीत वगैरेपणा नको असेल, तर तुम्ही हे इथे स्किप करू शकता. पण चवीला अगदी छान लागते अशा पद्धतीने सुद्धा. तर इथे आपली ही डाळ आणि शेंगदाणे सुद्धा छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आता आपण तीळ भाजून घेणार आहोत. तर अर्धी वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये अर्धी वाटी इथे मी जवस घेतलेली आहे. आता ही दोन्ही आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचं आहे. यामध्ये मी तेल घातलेलं नाहीये. आता आपण यामध्ये तीळ घातलेलं आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी तीळ हे अत्यंत फायदेशीर ठरते आणि जवससुद्धा अगदी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जसं की यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करते किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा जवस हे अत्यंत फायदेशीर आहे. तर इथे आपले तीळ आणि जवस छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. आता याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता 10 ते 12 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. आता खोबरं जे आहे ना, ते खूप जास्त असं काळपट होईपर्यंत आपल्याला इथे भाजायचं नाही आहे. अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. आता यातच आपण लाल मिरचीसुद्धा भाजून घेणार आहोत. तर साधारण 7 ते 8 इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. सुकी लाल मिरची आहे ती यामध्ये मी घातलेली आहे आणि यालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता लाल मिरचीचं प्रमाण तुम्हाला तिखट किती हवी, चटणी किंवा फिक्की हवी, त्या पद्धतीने तुम्ही या मिरचीचं प्रमाण इथे कमी अधिक करू शकता. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने ही लाल मिरची घालायची नसेल, तर तुम्ही आपलं लाल तिखट असतं ना, ते सुद्धा 1 ते 2 चमचे यामध्ये घालू शकता. आता वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलं. हे बघा, ह्या पद्धतीने हलकासा रंग बदलेपर्यंतच भाजायचा आहे. फार जास्त करपत बसायचं नाहीये. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि याला सुद्धा ताटामध्ये काढून पूर्णपणे आपण गार करून घेणार आहोत. तर इथे आपल्या चटणीसाठी लागणारं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. आपला कढीपत्तासुद्धा भाजून गार करून घेतलेला आहे इथे मी आणि त्यानंतर तीळ, खोबरं, शेंगदाणे, जवस, मिरची हे सुद्धा भाजून पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे. आता याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आता हे सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्ही अगदी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा याला 2 बॅचेसमध्ये वाटून घेऊ शकता. तर सर्व साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर आपल्याला कढीपत्तासुद्धा काढून घ्यायचा आहे. बराच वेळेस कढीपत्ता आपण पोहे किंवा उपमा बनवतो त्यामध्ये वापरतो किंवा खिचडीमध्ये वापरतो. पण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण कढीपत्ता अगदी अलगद बाहेर काढून टाकतात. अजिबात कढीपत्त्याचं सेवन होत नाही. पण अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही चटणी बनवून ठेवा. खूप फायदेशीर ठरते. आता हे बघा, चवीपुरतं यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता मिक्सरमधून याला छान बारीक फिरवून घेऊया. तर अगदी मस्त मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित मिक्स करून मी याला फिरवून घेतलेलं आहे या पद्धतीने.
आणि झटपट अशी आपली इथे ही कढीपत्त्याची आरोग्यदायी चटणी बनवून तयार झालेली आहे. असं म्हणू शकता की चटणी एक आणि अनेक तिचे असे फायदे आहेत. अगदी रामबाण उपाय आहे. केसांसाठी तर खूप फायदेशीर ठरते आणि कढीपत्ता अगदी छान पौष्टिक असल्यामुळे रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ 1 चमचा ही चटणी खाऊ शकता. नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील. आणि एकदा जर तुम्ही ही चटणी बनवली, तर काचेच्या बरणीमध्ये तिला भरून ठेवा. 15 ते 20 दिवस ती आरामशीर टिकते. अजिबात खराब वगैरे होत नाही. कारण यामध्ये आपण कुठेही पाण्याचा अंश वगैरे वापरलेला नाहीये. अगदी छान मस्त पौष्टिक चटणी तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.